तर बघा आम्ही आता आलोय रानात. आता मोटर चालू झाल्या, लाईट आल्या आणि त्या शाळवाला कमीत कमी 1.5 महिना झालाय आणि शाळू लय बारीक आहे. म्हणून म्हटलं आता युरिया टाकूया आणि पाणी सोडूया. मग तिकडच्या 4 सऱ्यांना युरिया टाकला आणि पाणी सोडलंय. आता इकडच्या सऱ्यांना युरिया टाकते. तुम्हाला मी दाखवते युरिया कसा टाकते. चला पाणी बघा कसं सकाळी गार लागते. एक तर थंडी वाढली आणि 2 दिवस झाले जास्त. पण रानातली माहिती ही कामं शेतकऱ्याला करावीच लागते. ती थंड असो, पाऊस असो, वारा असो, शेतकऱ्याला रानात काम करावंच लागतं. बाकीचा टाकून झालाय. त्या एवढ्या 2-3 सऱ्या राहिलेत. तर आता मी ह्या 3-4 ह्या 3च सऱ्या आहेत बघा, एवढ्याला टाकायचा आणि मग ह्या सऱ्यांना पाणी सोडायचं. पातळ आहे म्हणजे जरा पातळ असाच टाकला पाहिजे. बघा जाऊ पुढे तुम्ही बघा असा बारीक मोठा. इथं बारीक आहे, इकडं मोठा आहे, मास आहे. म्हणून म्हणलं आता युरिया टाकून पाणी सोडावं. मग बाकीकडे झालंय टाकून. आता ह्या सऱ्या राहिल्या. पातळ पण टाकायचं लय नाही असं. तर आता युरिया टाकून झाला की आता ह्या सगळ्यांना पाणी सोडायचं. जरा मागास झालाय. ऊस काढून म्हणजे ऊस हे झाल्यानंतर शाळू लावलाय. ह्याची काळजी आत्ताच आपण घेतली पाहिजे. का तर ही आपल्याला ज्वारी देणार आहे, भाकरी आणि ज्वारी आणि गायांच्यासाठी वर्षभर पुरणारा शाळवाचा कडबा. म्हणजे गुरांना वर्षभर वैरण जाते. ही हे काढून झाल्यानंतर पेंड्या बांधून मीठ वगैरे टाकून रचून ठेवली जाते वैरण आमच्याकडं. आणि वर्षभर जाते गायांना. पावसाळ्यात जोराचा पाऊस आला काय आलं तर मग हे गायांना कुठून घालावं. त्यामुळे ह्याची काळजी घ्यावी लागते. बारीक असला मोठा असला तरी वेळेत हे त्याला खत पाणी घालून लवकर मोठा करायचा. तर आता एवढं राहिलं टाकूया आणि चला पाणी सोडायचं. दारं धरलं पाहिजे आपल्याला, दारं धरायचं. चला आता ही सरी भरली. आता दारं धरायचं आहे आपल्याला. तर हॅशटॅग ओनली शेतकरी. तर आता दारं धरूया आपण. चला लई पाणी झालंय. तर बघा कसं पाणी सोडलंय. बघा कसं पळतंय स्पीडनं. हे का असं दारं धरायला लागतंय. ज्वारीची भाकरी खायची म्हणल्यावर असं काम करावं लागतंय.